नमस्कार मित्रांनो, मी ब्रह्मानंद मोरे आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो. बघा, एमपीएससी कंबाईन जे काही ग्रुप सीचा पेपर झालाय त्याचा रिझल्ट अद्यापही लागलेला नाही. परंतु निकाल कधी लागेल आणि अंदाजे कट ऑफ काय असणार या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. बघा, सर्वात प्रथम हा लक्षात घ्या की निकाल कधी लागेल. बघा, निकाल जर आपण बघतोय तर निकाल कधी लागेल, तर निकाल हा काही कारणास्तव निकाल हा तुमचा पुढे ढकलला आहे. म्हणजे का, ज्यावेळेस काही आपल्या निवडणुका असल्यामुळे सुद्धा निकाल उशिरा लागतोय. त्याचबरोबर जे काही पेसा संदर्भात काही खटले सुरू आहेत, आपल्या याचिका कोर्टामध्ये सादर केल्या, यामुळे सुद्धा निकाल तुमचा हा लांबलेला आहे. परंतु लक्षात घ्या की निकाल कधी लागणार आहे, 1 मे. 1 मे मध्ये काय पहिला जो आठवडा असेल, पहिल्या वीक मध्ये काय येईल तुमचा निकाल हा येऊन जाईल. आणि निकाल लागल्यानंतर लगेच तुमचं जास्त असं लक्षात घ्या की 45 दिवस जे आहेत, तर 45 दिवसाच्या आत, बघा 45 दिवसाच्या आत तुमची जी काही स्किल टेस्ट असते, तर स्किल टेस्टची काय तुमची ही परीक्षा होईल. त्यामुळे काय करा, तुम्ही जवळपास तुमची जी तयारी सुरू आहे ही तुम्ही नियमितपणे सुरू ठेवा. राहिला पुढचा प्रश्न की कट ऑफ किती लागेल. बघा मित्रांनो, कट ऑफ जवळपास यावेळेस तुमचा 200 मार्कासाठी पेपर 1 होता, चुका पेपर 1, आणि पेपर 200 मार्कासाठी तुमचा पेपर 2 होता. बघा, या दोन्हीचा जर विचार बघता, जर आपण मागचे जर पेपर बघितले किंवा काही कट ऑफ बघितले, तर तुमचा जवळपास याच्या हिशोबाने तुमचा ओपन वर्ग जो आहे, तर ओपन वर्गाचा 170 ते 190च्या दरम्यान ज्यांचा स्कोर आहे त्यांनी काय करा, यांचा शोर रिझल्ट तुमचे येणारे आहेत. परंतु काय होते, यामध्ये निकाल कमी सुद्धा लागू शकतो. हे काही आपण फक्त अंदाज बघतोय. यामुळे काय झालं, जो काही तुम्हाला चाचणीसाठी तुम्हाला किती लोक बोलायचे, तर चाचणी जी असणार आहे, तर चाचणीसाठी तुम्हाला जवळपास एकाच 3 असे उमेदवार बोलवायचे आहेत. म्हणजे एकाच किती 3 उमेदवार येतील. तर त्या अनुषंगानं काय करायचंय, तुमचे चाचणीची तयारी सुद्धा तुम्हाला ठेवणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, नवीन नवीन अपडेटसाठी चॅनलला जॉईन राहा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि तुमच्या डाऊट शंकाला तुम्ही कमेंट करा.